ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेला आहे। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे। आज मनसेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिलेला आहे। निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जाण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी दिले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी मनसैनिकांशी मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधला, नेमका काय कानमंत्र काय निर्देश दिलेले आहेत? अत्यंत महत्त्वाचा संवाद हा आज होता। त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एकजुटीनं राहण्याचा सल्ला दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आज सांगितलं की आपल्याला किती जागा मिळतात यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। ज्यांनी महाराष्ट्राला तोडण्याचं किंवा मुंबईला तोडून नेण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यांचं स्वप्न गाडण्यासाठी एकत्रित व्हा। मराठी माणसाची एकजूट दिसू द्या। वैयक्तिक स्वार्थापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, मुंबई मोठी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी हे सांगितलं की राज्यात ही केंद्रानं बसवलेली माणसं आहे, त्यामुळे मुंबई गिळंकृत करण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहे। मुंबईच्या आयुक्तांमार्फत हे सगळं केलं जात आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन मुंबईवर भगवा कसा फडकेल याचा प्रयत्न करा। मुंबई वाचवण्याचं, महाराष्ट्र वाचवण्याची ही आपली शेवटची संधी आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांना त्यांनी एकजुटीनं राहा, वैयक्तिक स्वार्थापुढे महाराष्ट्र मोठा आहे हे राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून सांगितलेलं आहे। नरेंद्र मोदी आणि EVM यांच्या जीवावर ते लोक माज करतायत। अशा प्रकारचे काळ अनेक देशावर आले। सत्तेविना जगण्याचा काळ हा मनसेनं बराच कालावधी बघितलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की यादी जाहीर झाल्यावर किंवा उमेदवारी दिल्यावर काही जण नाराज होतील, पण नाराज होऊ नका। मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी एक राहा, एकजुटीनं राहा। वैयक्तिक स्वार्थापुढे महाराष्ट्र मोठा हे सांगण्याचं काम आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे। अत्यंत शांत पद्धतीनं, संयमी पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मेळाव्याला येताना दिसले आणि जाताना सुद्धा दिसले। एक वेगळाच कॉन्फिडन्स हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये दिसून येतोय। त्यामुळं आज आणि उद्यामध्ये जेव्हा EB फॉर्म दिले जातील, उमेदवारी दिली जातील, तेव्हा काही लोक नाराज होण्याची शक्यता आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे। म्हणूनच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नाराज होऊ नका। आपल्या नाराजीपेक्षा, आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे सांगण्याचं काम त्यांनी त्यांच्या या मेळाव्यातून केलं। बरं प्रणाली, खरं तर अनेक मनसैनिक किंवा कार्यकर्ते असतील जागा वाटपावरून नाराज देखील होते, त्यांची नेमकी कशा पद्धतीने आज समजूत काढण्यात आलेली आहे? 194 मधून संतोष धुरी हे नाराज होते, पण आज ते या मेळाव्याला आलेले दिसले। अनिशा माजगावकर मात्र या मेळाव्यासाठी आलेल्या नाही आहेत। 119 मधनं त्या इच्छुक होत्या, त्या अजून या मेळाव्याला दिसल्या नाही। त्यामुळं अनिशा माजगावकर नेमकं काय करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या व्यतिरिक्त बहुतेक सगळे पदाधिकारी, महत्त्वपूर्ण कार्यकर्ते हे उपस्थित होते। नाराजी ही आता या 2 दिवसामध्ये दिसेल खरं तर, आणि ती टाळण्यासाठी आपण बघितलं की शेवटपर्यंत बाळा नांदगावकर या ठिकाणी आलेले आहेत।